नमस्कार मित्रांनो, अ डायलॉग विथ आवर माइंड, मनापासून थोडं काही या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायाचा म्हणजेच कर्मयोगाचा 20वा आणि 21वा श्लोक. कर्मणैव हि संसिद्धिं आस्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. राजा जनक आणि इतर विद्वान क्षत्रियांनी सुद्धा आपल्या कर्तव्याचं पालन करून सिद्धावस्था प्राप्त केली. म्हणून लोकसमुदायापुढे आदर्श ठेवण्यासाठी त्यांच्याकडे दृष्टी ठेवून तू तुझं कर्म कर. यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. श्रेष्ठ पुरुष जे आचरण करतो इतर लोकही त्याचंच अनुकरण करतात. तो आपल्या कृतीनं जो आदर्श घालून देतो त्याला अनुसरूनच सामान्य लोक वागतात. या 2 श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्णांनी श्रेष्ठ नेत्यांनी लोकांसमोर कसा आदर्श ठेवावा हे सांगितलं आहे. नेतृत्व म्हणजे लीडरशिप या विषयावरचं हे पुरातन काळामध्ये केलेलं अतिशय सुंदर मार्गदर्शन अनंत काळापर्यंत लागू पडेल. कितीही श्रेष्ठ पदाला पोहोचलं तरी देखील नेत्यांनी कसं वागावं हे अतिशय स्पष्ट शब्दात इथे सांगितलं आहे. महान नेते कोणता आदर्श पाळतात याकडे सर्व समाजाचं लक्ष असतं. ते काय बोलतात यापेक्षा ते काय करतात यावर जनसामान्यांची नजर असते. अशा श्रेष्ठ नेत्यांची जबाबदारी असते की त्यांच्या बोलण्यानं, वागण्यानं आणि चारित्र्यानं त्यांनी उदात्त असं उदाहरण लोकांपुढे ठेवावं. या उदाहरणांनी संपूर्ण मानवजातीला, समाजाला ते मार्ग दाखवू शकतात, प्रेरणा देऊ शकतात. मिथिला नगरीचा राजा जनक हा भौतिक संपत्तीची आसक्ती न ठेवणारा, सांसारिक भ्रमांपासून मुक्त असलेला, अध्यात्मामध्ये अतिशय रस असलेला असा आदर्श राजा मानलं जातं. त्यांना एक वैदिक तत्त्वज्ञ मानलं जातं. ते वैदिक संस्कृती आणि तत्त्वज्ञानाच्या संरक्षणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचा दरबार म्हणजे याज्ञवल्क्य, गार्गी आणि अष्टावक्र यासारख्या महान ब्राह्मण ऋषींचं बौद्धिक केंद्र होतं. त्यांना सिद्धावस्था प्राप्त झालेली होती. अष्टावक्र ऋषींसोबतचं त्यांचं संभाषण अष्टावक्र गीतेत नोंदवलं गेलं आहे. जेव्हा अशा राजा जनकासारखे थोर नेते आणि विद्वान समोर असतात की ज्यांनी सिद्धावस्था प्राप्त केल्यानंतरही राजाचं कर्तृत्व पालन चालू ठेवलं, तेव्हा समाजामध्ये नीतिमत्ता, निस्वार्थीपणा, स्वधर्माचरण आणि आध्यात्मिकता ही सतत बळावत जाते. हे समजावून सांगताना संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, देखे प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोकां लागी. म्हणजे जे कृतकार्य झालेले आहेत, निष्काम अवस्थेला पोहोचलेले आहेत, त्या श्रेष्ठ व्यक्तींना देखील लोकांना स्वधर्म आचरणाबद्दल आस्था वाटावी म्हणून ज्ञानोत्तर काळीसुद्धा कर्तव्य कर्म करावं लागतं. ते पुढे म्हणतात, मार्गी अंधा सरिसा पुढे देखणाही चाले जैसा अज्ञाना प्रकटावा धर्मू तैसा आचरोनी. म्हणजे एखाद्या अंध मनुष्याला रस्ता दाखवण्यासाठी डोळस असलेला मनुष्य देखील त्याला सांभाळत सांभाळत हळूहळू त्या वाटेवरून चालतो.
त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषानं अज्ञानी लोकांना बरोबर घेऊन स्वतः स्वधर्म आचरून त्यांना स्वधर्माचा बोध द्यावा. हा गा ऐसे जरी न कीजे तरी अज्ञाना काय उमजे, तीही कवणे परी जाणीजे मार्गा ते या. याप्रमाणे जर ज्ञानी लोक श्रेष्ठ पुरुष वागले नाहीत तर मग अज्ञानी लोकांना कसं काय समजेल? इतर कोणत्या प्रकारे त्यांना कर्तव्य मार्गाची माहिती होणार आहे? महान नेत्यांवर, श्रेष्ठ पुरुषांवर ही मोठी जबाबदारी असते की त्यांना त्यांचं वर्तन हे लोकांपुढे आदर्श बनेल असंच ठेवावं लागतं. ते जर नसेल तर मग समाजामध्ये देखील अनिती, स्वार्थीपणा, आळशीपणा, एक प्रकारचा सुस्तपणा फोफावत जातो. केवळ एखाद्याकडे मुबलक संपत्ती आहे किंवा मोठ्या पदावर तो विराजमान आहे म्हणून तो मनुष्य श्रेष्ठ आहे असं हल्ली बऱ्याच वेळा समजलं जातं. पण जर त्याच्या कर्तृत्वानं, चारित्र्यानं आणि वागण्या बोलण्यानं तो श्रेष्ठपणा सर्वसामान्यांना दिसत असेल तरच त्याला महान म्हणणं योग्य होईल. मित्रांनो, हे श्लोक पुन्हा एकदा म्हणूया. कर्मणैव हि संसिद्धिं आस्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. मित्रांनो, पुढच्या श्लोकांचं असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड, मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढं काय सांगतात ते ऐकण्यासाठी. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.